हॅलो एव्हरीवन. मी फटाफट रेडी होऊन बसली आहे कारण मी आता बाहेर पण जायचं आहे. सो म्हटलं की आता व्हिडिओ बनवूया पटकन. तुम्हाला मगाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी कोकणातून आली आहे, म्हणजे गणपतीपुळेच्या ट्रिपवर आल्यावर मी भरपूर शॉपिंग केली होती. मी सांगितलं पण होतं की मी योजकमध्ये जाणार आहे. ही आहे योजकची थैली. सो आपण कधी कधी फिरायला जातो तेव्हा आपल्याला खूप एक्साइटमेंट असते, कोणाला काही गिफ्ट द्यायचे असतात किंवा स्वतःसाठी खूप काय काय बाय करायचं असतं. सो मी एक्साइटमेंटमध्ये खूप गोष्टी बाय केल्यात. सो मला जस्ट दाखवायच्या आहेत त्या की मी काय काय बाय केलं. सो एक एक करून फटाफट मी दाखवते या गोष्टी मी काय काय बाय केलं ते. हा ना, आणि त्यातल्या अर्ध्या गोष्टी मी ट्राय केल्यात, अर्ध्या नाही केल्यात. त्याच्यामुळे प्रत्येकाचे रिव्ह्यू असं तुम्हाला मिळणार नाही, पण जे टेस्ट केलं त्याच्याबद्दल मी नक्की सांगेन. सो मी ना योजकचं ना हे कडबोळी घेतलं होतं जे एकदम उत्तम लागतं. ऍक्च्युली हे ना राईस उडद डाळ सगळं म्हणजे पल्सेसचं बनवलेलं आहे आणि कमी ऑइली वाटलं मला. सो हे मी ट्राय केलंय आणि मला प्रचंड आवडलं. ह्याची काहीतरी प्राइस वगैरे ते तुम्ही बघा नंतर, पण ह्याचं नाव आहे कडबोळी. योजकमध्ये मिळते. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. प्राइस सांगूनच टाकते, 75 रुपीजला आहे, पण प्रचंड चांगलं आहे. मला खूप आवडलं. स्नॅकिंगसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्हाला लहान मुलांना द्यायचं तर तेही आहे कारण पल्सेस पासून बनवलं आहे. सो व्हेरी युजफुल. त्याच्यानंतर मी ना नाश्त्यासाठी आपल्याला ऑप्शन्स हवे असतात भरपूर काही, पोहे का उपमा आपण नेहमीच बनवतो. सो मी ना हे थालीपीठ घेतलंय. थालीपीठची भाजणी घेतली आहे कारण तिकडे एवढं उत्तम थालीपीठ मी नाही खाल्लं. तिकडचं पीठच एवढं उत्तम. आय डोंट नो इकडे होतं की नाही तसं, पण हे थालीपीठ सही आहे. सो मी हे योजकचं घेतलंय भाजणी. हे एक घेतले 2 पॅकेट्स. त्याच्यानंतर हा मालवणी मसाला घेतलाय, बट ऑब्वियस मी ट्राय केलं नाही त्याच्यामुळे मी रिव्ह्यू देणार नाही. खूप छान आहे ना असं काही बोलणार नाही, बट हा मालवणी मसाला मी घेतलाय. हा पण योजकचाच आहे आणि ह्याची प्राइस काहीतरी 70 रुपीज आहे. त्याच्यानंतर हे सुंठपोळी घेतले. आपल्या लहान मुलांना सतत खोकला वगैरे काय होत राहतो, तुम्ही सुंठपोळ्या घेतल्यात. आणि हा ना केचप असं काहीतरी वेगळं म्हणजे असं वाटतं म्हणून मला वाटलं म्हणून मी कोकम असं केचप आहे. सो आय डोंट नो कसं लागतं. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि 45 रुपीजच होतं. सो मी एवढी ट्राय करून बघूया काहीतरी असं युनिक आणि वेगळं थोडंसं कोकमाचं केचप कसं लागतं. त्यानंतर मी लिंबाचं लोणचं घेतलंय. आय डोंट नो हे तिखट आहे की गोड आहे, बट मला वाटतं की चिली पावडर आहे. सो हे तिखट आहे. युजली लिंबाचं लोणचं असं आंबट गोड तर असंच खाल्लंय आपण. हे तिखट असं लोणचं मी खाल्लं नाही. शुगर तर दिसत नाही कुठे. सो आय डोंट थिंक सो हे शुगरी आहे. हे तिखट आहे. सो मी चेक नाही केलं, बस लिंबाचं लोणचं म्हणून मी घेतलं. ते पण असं छोटंसं बाट बॉटल आहे. युजकचीच आहे आणि अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाही हा युजकसाठी. मी स्वतः गेली होती तिकडे. कोकण मेवा घ्यायचा होता. ह्याला सगळ्याला बाय द वे ह्याला सगळं कोकण मेवा असं म्हणतात, कोकणातून आणलेल्या वस्तू. सो त्या वस्तू मी बाय केल्या. आणि हां, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी कोकम खूप प्रमाणात वापरते कारण मी फिश खातो. प्रॉपरली मी कोळी आहे. सो मी फिशमध्ये कोकम जास्त टाकते. चिंचा पण टाकते, पण चिंचाचं प्रमाण खूप कमी असतं. तुम्हाला कोकम मोठ्या प्रमाणात लागतं. सो मी 1 पॅकेट माझ्यासाठी आणि 1 पॅकेट माझ्या सासूबाईंसाठी घेतलंय. ह्याला आमचूल असं म्हणतात हे लोक. सो हे पण योजकच आहे आणि हे मला 240 रुपीजला मिळालं. 240 रुपीजला मला 250 ग्रॅम मिळालं वाटतं. नाही, अर्धा किलोचं पॅकेट मला मिळालंय 240 रुपीजला. सो नॉट बॅड, घेऊ शकता. आणि हां, ह्याचं ऑलरेडी तिकडचे कोकम खूप चांगले असतात असं मी ऐकलंय. ह्याचा कलर आणि आंबटपणा खूप चांगला असतो. इकडे मला तसे कोकम नाही भेटत. आणि हा हे स्नॅकिंगसाठी मसाला काजू घेतलाय. ते पण ओके टाइमपाससाठी स्नॅकिंग म्हणून. आणि हा हे आंबोळ्याचं पीठ घेतलंय मी. हे पण योजकचं आहे. हे मला पडलं आहे 95 रुपीज. ऍक्च्युली तिकडे थोडं 4-5% डिस्काउंट येतं, पण इथे ते नोट नाही केलेलं मी. सो मी डायरेक्टली MRP सांगते 95 रुपीजची. आणि हे आंबोळ्याचं पीठ आहे जे मला अजिबात बनवता येत नाही. मी यूट्यूबवर व्हिडिओ बघून बनवणार आहे माझ्या मुलासाठी. मला माझ्या मुलाला असं नवीन नाश्ते द्यायला खूप आवडतं. सो मी असं काय काय आणत राहणार आहे. सो आता हां, आणि मिसळ मसाला. आय नो पॅकेटचे एव्हरेस्टचे ह्याचे त्याचे मिसळ मसाले मिळतात, पण मी ना कोकणामध्ये त्या मिसळ खाल्ली ना त्या वटाण्याच्या होत्या आणि आपण युजली मटकीची खातो. आय डोंट नो ते कोणता मसाला वापरतात. नाही जास्त स्पायसी असतात, नाही जास्त काही म्हणजे खूप असं काय नसतं याच्यामध्ये. सो टेस्ट पण चांगली असते आणि तिखट पण कमी असतो.
असं मला वाटलं की घेऊया, म्हणजे माझ्या मुलाला पण खाता येईल आणि त्याला जास्त तिखट खाता नाही आणि टेस्टी पण लागेल. सो मी त्यासाठी हा विचार केला की घेऊया. 75 रुपीजला आहे. हा पण योजकचा आहे. आणि त्याच्यानंतर हा आगळ घेतला, कोकमाचा आगळ. खूप घाई असेल आणि मला ऑप्शन नाहीये असं मला आमच्याकडे काम करते ताई, त्यांनी सांगितलं होतं कोकमाचा आगळ वगैरे खूप छान असतं, तुम्ही जरा ट्राय करा, सोलकढीमध्ये वगैरे ट्राय करा. सो हे कोकमाचं पाणी आहे, पण ह्याच्यामध्ये शुगर नाहीये, नॉर्मल कोकम पाणी आहे, कोकमाचं आगळ आहे. हे पण योजकचं आहे. ह्याची प्राइस आता 110 आहे. ह्याचं ml वगैरे मला दिसत नाही आता, मी टाइम वेस्ट नाही करत, पण बऱ्यापैकी मोठी अर्धा लिटरची वाटते मला. अर्धा लिटर 500 ml कोकम आगळ. ह्याच्यामध्ये अजिबात शुगर नाहीये. ह्याच्याने मी सोलकढी किंवा तुम्ही ताकात पण टाकून पिऊ शकता असं ती मला म्हणाली. सो मला शुगरही नको होतंय, कोकम सिरप वगैरे सगळं मिळतं इकडे, सो आय डोंट वॉन्ट दॅट. आता हा फोडलाय, हा अर्धा फोडलाय. कारमध्ये सगळ्यांनी भूक लागली होती आणि आम्ही प्रचंड मोठ्या ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. सो आम्हाला भूक लागली होती आणि आम्हाला काहीही खायला मिळालं नाही डिनरला. सो सगळ्यांनी जे घेतलं होतं ना विकत, आज त्या शॉपिंगला शिवाय देत होते आम्हाला ती मुलं, म्हणजे माझे भाऊ वगैरे, की कशाला तुम्ही शॉपिंगमध्ये टाइम वेस्ट करताय ना. आणि नंतर हेच खायला बसले म्हणजे भूक लागल्यावर. तो एक खाजे आहेत, मालवणी खाजे. आय नो तुम्हाला माहित असेल, जे लोक मालवणी आहेत, जे कोकणी आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे हा मालवणी खाजा आहे. सो चांगला लागतो, प्रचंड टेस्टी लागतो हा. पण माझ्या मुलाला खूप आवडला. हाफ पॅकेट संपलं आणि माझ्या भावाला जास्त आवडला, त्यालाही संपवला. हा ना मावा म्हणून होता, म्हणजे हापूस आंबा मावा होता. सो मला वाटलेलं की माव्याचं वगैरे छान काही असं म्हणजे मिठाईसारखं असेल. सो मी ना थोडं ट्राय केलं, पण मला एवढं आवडलं नाही की खूप असं वाव, ठीक आहे, नाही आवडलं मला. बट ठीक आहे, म्हणजे एक टेस्ट करा म्हणून मी घेतलं होतं. सो हे आंबा मावा, हापूस आंबा मावा आहे, ठीक आहे, ठीकठाक वाटलं मला, एवढं खूप छान असं नाही वाटलं. आणि कोकणात गेल्यावर आपण आंबावडी, फणसवडी हे सगळं घेतो कोणाकोणाला द्यायला. सो मी असंच उचललंय 2-3 पॅकेट्स फणसवडी, आंबावडीची. मी अजिबात ट्राय केली नाहीये, सो आय डोंट नो कसे लागतात. किती पण स्वीट खायचं नाही खायचं ठरलं ते खाणं होतंच आपलं. सो अशा पद्धतीने माझ्याकडे शॉपिंगच्या नावावर भरपूर गोष्टी विकत होत्या. आणि हापूस आंबा पोळी. सो ही पण मी टेस्ट नाही केली आहे, पण मी असे छोटे छोटे पॅकेट्स विकत घेतलेत त्याचे पण. सो मी हे देणार आहे तुम्हाला, पण कोणाला असं आल्यावर द्यावे, म्हणजे असं गिफ्टमध्ये द्यायचं असेल की आम्ही इथे जाऊन आलो, तुमच्यासाठी आणलंय, तर तुम्ही हे घेऊ शकता. ते शॉर्ट पॅकेट्स असे छोटे छोटे 85 रुपीजला आहे. सो मी घेतलंय, टेस्ट नाही केलं त्यामुळे नाही सांगू शकत कसं. हे फटाफट रिव्ह्यू व्हिडिओ यासाठी बनवते कारण त्या पिशव्या पडून आहेत आणि मला आधी तर कधीपासून म्हणतो एकदाचा रिव्ह्यू व्हिडिओ बनव जेणेकरून ते सगळ्यांच्या घरी पार्सल होईल. सो मी फटाफट व्हिडिओ बनवते. आणि माझं माईक चालू आहे ना, एकदा असं झालं माईक चालूच नव्हतं आणि मी बडबड करते नंतर कळलं व्हिडिओ झाला व्हिडिओ पण आवाजच नाहीये. तसं नको व्हायला. सो आता हे पोटॅटो स्टिक्स आहेत, हे सुद्धा मी ट्राय नाही केल्यात, ॲज अ स्नॅकिंग म्हणून असं उचललंय मी. ह्याची पण प्राइस काहीतरी 40 रुपीज आहे 100 ग्रॅम्सचं. आणि आता हे लास्ट आहे योजक मधलं. नाही योजक मधलं नाही आहे हे, मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, मागच्या व्हिडिओमध्ये लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तर मी सांगितलं की मी ना सह्याद्री हॉटेलमध्ये कोंबडी वडे खाल्ले होते. तिथलं पीठ जे वापरलं गेलं होतं, आय डोंट नो, मी कधीच खाल्लं नाही असे एवढे टेस्टी कोंबडी वडे. सो त्यांनी सांगितलं की समोरच होलसेलचं दुकान आहे तिकडून घ्या. सो हे एका होलसेल दुकानातले, त्याच्याबद्दलची डिटेल्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मिळेल की नक्की कुठे होलसेल दुकान आहे. मी आता या व्हिडिओत काही सांगत बसणार नाही. सो हे आहे वडापीठ, महालक्ष्मी फूड प्रोडक्टचं. हे बघा इकडे दिला ब्रँड. ह्याच्याने मला तरी वाटतं की उत्तम वडे होतात, कारण ते प्रचंड सुंदर लागत होते, सॉफ्ट, टेस्टी, कुरकुरीत आणि मस्त होते. म्हणजे क्रिस्प सुद्धा होता, सॉफ्ट पण होता, क्रिस्प पण होता. सो हे सगळं आहे. आणि कसे बनवायचे हे पण त्यांनी इन्ग्रेडियंट दिलाय वाटतं, आणि सांगितलं याच्यामध्ये की आपण कसे बनवायचे ते पण आहे, आणि घरी कसं किती पदार्थ वापरून ते बनवलं ते पण इन्ग्रेडियंट दिले. सो रेसिपी पण आहे आणि इन्ग्रेडियंट्स पण दिले. सो बघूया आपण बनवून घरी नंतर संपल्यावर. सो मी हे 1-2 असे 4 पॅकेट घेतले. ह्याचे सुद्धा बघूया माझ्या हाताने बनवून होईल की नाही, ते दूरची गोष्ट आहे, पण स्टील मी घेतल्यात.
आणि त्याच्यानंतर हे आहे आवळा हाजमोला. हे पण आम्ही गाडी लागत होती सगळ्यांना म्हणून सगळ्यांनी घेतलं होतं. हे पण हाजमोला आहे. आता हे योजकच्या गोष्टी बहुतेक संपत आल्या आणि संपल्याच, पिशव्या खाली झाल्यात योजकच्या. ही अशी काहीशी पिशवी दिली होती त्यांनी आम्हाला. कोकण मेवा, चव कोकणची परंपरा योजक. सो इकडे यांचा हे पण आहे. सो ही पिशवी खाली झाली आहे, म्हणजे मी योजक मधल्या आणलेल्या सगळ्या गोष्टीच मला. आणि आम्ही हे गणपतीपुळेवरून प्रसाद सुद्धा घेतले होते, तर ते सुद्धा मला द्यायचे आहेत लोकांना. असे छोटे छोटे पॅकेट्स होते प्रसादाचे. आय थिंक 20-25 रुपयाचे होते, 2-2 लाडू. सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे मला हा सुद्धा. त्याच्यानंतर मी ना प्राचीन कोकणमध्ये गेले होते. तर तिथे ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की तिथे एक बोट पण घेतली होती. सो ना मला खूप आवडली. आता कसं नवीन घर घेतलं, सो मला नवीन घरासाठी ना कपाटात ठेवायला वस्तू हव्यात. सो मला तिकडे ना आता माझे हजबंड सेलर आहेत, सो त्यांना पण ही शिप आवडली. आणि लाकडी आहे. निघू दे पहिला व्यवस्थित, मला तोडायची नाहीये. आया ओके. सो ही ना प्रचंड सुंदर शिप आहे, लाकडाची आहे. आणि ना मला एवढी आवडली, म्हटलं घेऊया, सोविनियरच्या रूपात आपल्या घरात राहील आणि एक आठवण म्हणून जाईल. मला खूप आवड आहे असं छोट्या छोट्या वस्तू घ्यायची, म्हणजे सोविनियरच्या रूपात, की आपण बघत राहायला की आठवण म्हणून. सो मी ही ती घेतली आहे. ही अशी शिप आहे, लाकडाची आहे संपूर्ण. सो हे एक वस्तू आहे, पण हे मी प्राचीन कोकणमधून घेतलं होतं. आणि अजून काहीतरी घेतलं होतं. हां, आणि प्राचीन कोकणमधून ना माझ्या आईने ॲक्च्युली बॉटल घेतली. आईला द्यायची आठवण आणि मला, पण मला दाखवते. हे सुद्धा मध आहे. हे सुद्धा प्युअर मध आहे, म्हणजे त्या लोकांनी असं सांगितलं आम्हाला. श्रीकृष्ण औषधालय म्हणून प्युअर मध आहे. हे पण 1 किलोचं 440 रुपीजचं आहे. तर आय डोंट नो आईने किती रुपयाला घेतलंय. पण याच्यामध्ये शुगरचं ना थोडीशी परत आहे शुगरची. आय डोंट नो पूर्ण प्युअर आहे, पण बॉटल सरळ होती तोपर्यंत अजिबात म्हणजे खाली शुगर अशी साठलेली नाहीये. सो ऑलमोस्ट ते मला प्युअरच वाटतंय. थोडंसं साखरेचं आहे, पण एवढं नाही मला वाटत आहे. साखर नक्की आहे की का त्याचा फेस आहे असं? नाही, फेसच आहे, शुगर नाही आहे. सो मला तरी प्युअर वाटतंय. तुम्ही हे ब्रँड घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर प्राचीन कोकणला गेलात तर तुम्ही विकत घेऊ शकता. प्युअरच आहे. बाटली खूप वेळ उभी होती, पण साखरेचा थर काही आलेला नाही. सो हे सुद्धा मला प्युअरच वाटतंय. त्याच्यानंतर आता आणि माझ्या मैत्रिणी म्हणजे ह्यांच्या मित्राच्या बाळासाठी घेतलंय आम्ही खुळखुळा. लाकडाचा ऍक्च्युली मी दाखवला नसतं तुम्हाला, पण तिकडे लाकडाची खेळणी फेमस आहेत. सो आम्ही छोटासा खुळखुळा त्यासाठी घेतलाय आठवण म्हणून. आणि हे 2 सोविनियर्स घेतल्यात. आता माहित नाही हे मला आहे की हे माझ्या मम्मीसाठी आहे. हे सुद्धा सोविनियर. फ्रीज मॅग्नेट आहे गणपतीपुळेचं. मी हे नेहमी घेते कुठेही गेल्यावर. सो अशा प्रकारे मी एवढी शॉपिंग केली आहे. एवढं सगळं शॉप केलंय, बघू शकता तुम्ही. सो माझा हा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट डाऊन. आणि मी छोटे मोठे असे व्हिडिओ बनवतच राहणार आहे. आणि मला टॉपिक असे सुचवा अजून काय काय बनवू शकते मी. सो माझे हे शॉपिंगचे व्हिडिओ ॲक्च्युली प्रियादी ब्लॉग्समध्ये मी ट्रॅव्हल, शॉपिंग जे काही आहे माझ्या लाईफस्टाईलशी रिलेटेड ते मी सगळं टाकणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला मोटिवेट करत राहा. मला खूप मज्जा येते आता व्हिडिओ बनवायला. मागच्या काही वर्षांपूर्वी मी हे सगळं करायला हवं होतं, पण तो कॉन्फिडन्स तेव्हा डेव्हलप झाला नव्हता. आता होतोय हळूहळू. सो बघूया का झालंय मला माहित नाही, पण मला तर असं मनापासून वाटतं की व्हिडिओज बनवूया. म्हणून मी हे छोटे मोठे का होईना जे काही टॉपिक माझ्या समोर येतात जस्ट मी माईकला ऑन करते आणि व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते प्लीज सांगा. मी पुन्हा कमेंट्स बद्दल सांगते, कारण मला तुमच्याकडून सुद्धा कळू द्या की मी काय तुम्हाला व्हिडिओजमध्ये प्रोव्हाइड करू किंवा काय तुम्हाला व्हिडिओमध्ये टॉपिक घेऊ, हेही मला कळायला हवं की माझ्या ऑडियन्सला काय हवं. म्हणून मी कमेंट करा असं नेहमी सांगते. आणि आवडत असतील तर व्हिडिओला छान कमेंट करा. ॲक्च्युली नॉट ओनली असं काही रिलेटेड म्हणजे असं टॉपिक्सच सांगायला पाहिजे असं नाही. मला मोटिवेट करण्याचे पण व्हिडिओला छान बोला. सो माझे चाहते आहेत, इकडे फॉलोअर्स आहेत माझे,
मला हे बघून फार आनंद होतोय आणि बघूया माझा व्हिडिओ आणि हा प्रवास मी किती पुढे घेऊन जाते मला सुद्धा बघायचंय. सो बोलून फार आनंद झाला. हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.